निसर्गाचं गाणं ऐकण्यासाठी असे काही क्षण जगावे लागतात जे त्याला आपल्याला कनेक्ट करून देतील. आणि हे क्षण फक्त गावातच अनुभवायला मिळतात. आपले आजी आजोबा ही सारी मंडळी किती नशीबवान आहेत ना, त्यांना हे सारे क्षण जगायला मिळाले. या मटेरियलिस्टिक जगाच्या मागे एक सुखद जगणं, एक सुशेगात जगणं अनुभवायला मिळालं. मंडळी, आपल्याला जर मातीशी कनेक्ट व्हायचं असेल ना, तर गाड्या आपला गाव बारा. मंडळी, तर मी आज तुम्हाला अशाच एका गावामध्ये घेऊन जाणार आहोत जे आपल्याला मातीशी कनेक्ट करून देतं. हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात वसलेलं माझं तळवली गाव. गाव तसं अजूनही आधुनिकतेच्या लांब असल्याने येण्यासाठी काही मोजक्या बसेस तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचवतात. गावातील जुन्या जाणकार मंडळींना या बसेस मात्र मोठ्या दिलासा देणार. सरकारी कामानिमित्त किंवा बाजारपेठेत जाण्यासाठी या बसेसचा पुरेपूर वापर केला जातो. यातील काही बसेस ज्या सकाळी येतात त्या वस्तीनिमित्त नदीकिनारील गावांमध्ये जातात. तळवली गावाच्या जवळच वडद, परचुरी आणि पांगारी ही 3 गावं आहेत. या 3 गावांमध्ये या बसेस वस्तीनिमित्त जातात आणि सकाळी या स्थानकापर्यंत पोहोचतात. गावात 8 ते 10 गावांमधील मुलं ज्या शाळेत शिकतात ती ही शाळा, ज्या शाळेत मी सुद्धा शिकलो. स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या काही शाळा गावागावात बांधण्यात आल्या त्यांपैकीच ही एक शाळा. न्यू इंग्लिश स्कूल तळवली असं या शाळेचं नाव. भव्य पटांगण आणि कौलारू छप्पर यांनी ही शाळा अधिक शोभनीय दिसते. या शाळेतून हजारो मुलं शिकून गेली. त्यातीलच काही आज डॉक्टर, वकील, तर काही व्यावसायिक देखील आहेत, तर काही जण चांगल्या पदावर देखील रुजू आहेत. अशी संस्कारांची शिदोरी या शाळेनं सर्वांना दिली. मी जेव्हा या शाळेत होतो तेव्हा बालपणीचे दिवस मात्र डोळ्यासमोर येत होते. आज मी तुमच्यासमोर जो आहे त्याचाच एक भाग म्हणजे ही शाळा आहे. ही आवडते मज मनापासून ही शाळा, लाविते लळाही जसा माऊली बाया. हे प्रेम कराया किती भोवती भाऊ, हातात घालूनी हात तयांचे राहू. ही कविता आम्हाला दुसरीमध्ये शिकवली गेली होती. जेव्हा शाळेची आठवण येते तेव्हा या कवितेमधील ज्या ओळी आहेत त्या ओठांवरती गुणगुणत नक्की असतात. या शाळेत 5वी ते 12वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. असं म्हटलं जातं जसा विद्यार्थी या देशाचा पाया असतो ना, अगदी तसाच शिक्षकही असतात. शिक्षक या पायाचा कारागीर असतात. इतकं छान शिक्षक वृंद लाभणे हे आजी माझी विद्यार्थ्यांसाठी भाग्यच होते. शाळेतलं पटांगण दिसलं की आपल्याला आठवत होतो शारीरिक शिक्षणाचा तास, ज्या तासात मैदानात सारी मुलं खेळताना दिसायची. खो खो, कबड्डीसारखे सांघिक खेळ, त्याचप्रमाणे थाळीफेक, गोळाफेकसारखे वैयक्तिक खेळ, या सगळ्याचं बाळकडू या शाळेतूनच मिळतं. ही लाल माती म्हणजे एक अविस्मरणीय आठवण जी आजही मनात ठेवून जाते. ती त्या बालपणीच्या दिवसाची आणि त्या अनमोल क्षणाची. माणसाला आपल्या अंतर्मनाशीच म्हणजे सबकॉन्शियस माइंडशी जोडणारी जागा म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे. इथला निसर्ग जणू काही माणसांशी बोलत असतो. शांत बसून त्याचे संगीत ऐकण्याचा मोह काही आवरत नाही. पक्ष्यांच्या किलबिलाटाने मनाला एक वेगळा आनंद मिळतो. ती एक कविता फार सुंदर आहे. आठवणीच्या आधी जाते तेथे मनाचे निळे पाखरू, खेड्यामधले घर कौलारू, माझ्या खेड्यामधले घर कौलारू. हिरवी श्यामल भोवती शेती, पाऊल वाटा अंगणी मिळती, लव फुलवंती जुई शेवंती, शेंद्री आंबा सजे मोहरू, खेड्यामधले घर कौलारू, माझ्या खेड्यामधले घर कौलारू. चौकट तीवर बाल गणपती, चौसोफीकण स्वागत करती, झोपाळ्यावरती अभंग कातर,
सवे लागती कडे करकरू, खेड्यामधले घर कौलारू, माझ्या खेड्यामधले घर कौलारू. मजघरातील उजेड मिणमिण, वृद्ध कांकणे करती किणकिण, किणकिणती हळू ये कुरवाळू, दूर दिशेंचे प्रौढ लेकरू, खेड्यामधले घर कौलारू, माझ्या खेड्यामधले घर कौलारू. कोकणातील घरांची रचना आणि त्यातील सौंदर्य हे पूर्वजांनी फारच छान पद्धतीने साकारलेलं आहे. उतरत्या छपरांची, कौलारू चिऱ्या मातीचे बांधकाम असलेली ही घरे या ठिकाणी पाहायला मिळतात. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये ही घरे आतमध्ये वातावरण स्थिर ठेवतात. भर उन्हात कितीही गरमीने तृप्त झालो तरी या घरांमध्ये मात्र गारवा वाटतो. पायाखाली जमीन असते, तिला शेणाने सारवून त्यावर बसण्याची मजा काय वेगळीच असते. कोकणाला 720 किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा बाजूने असल्याने पावसाचे प्रमाण कितीही असले तरी हे घर मात्र छान टिकते. ज्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून घराचे अंतर्मुख असते, अगदी तसेच बाहेरील बाजूने त्याला बनवलेले असते. कौलारू मातींच्या घरांची रचना ही हल्ली सिमेंटच्या घरांनाही लाजवेल अशी वाटते. घर 40 वर्षापेक्षा जास्त काळ टिकेल अशा पद्धतीने बांधले जाते. लाकडांचा वापर करून छप्पर तयार केले आहे. या घरांना बनवताना जवळजवळ 70% नैसर्गिक संसाधनांचा वापर करून याला बनवले जाते. गावी गेल्यावर मात्र नदी बाजूला पोरांसोबत घालवलेला वेळ एक आठवण बनून राहते. सर्व पोरं पोहण्याचा आनंद घेत होती. त्यांच्यासाठी ही नदी म्हणजे त्या आर्टिफिशियल बनवलेल्या स्विमिंग पूलपेक्षा देखील भारी होती.
संध्याकाळी मावळत्या सूर्याकडे बघून या दिवसाचा शेवट केला. अशी रौम्य सायंकाळ म्हणजे आपल्यासाठी एक थेरपीच होती. मंडळी, कोकण हा जसा निसर्गाने समृद्ध असा प्रदेश आहे ना, अगदी तसाच तो विविध चाली, रूढी आणि परंपरा यांनी समृद्ध आहे. कोकणात अशी बरीच मंदिर आहेत की अगदी साधी सुधी आहेत, पण त्यात जो मिळणारा जो सुखद आनंद आहे ना, तो वेगळाच आहे. या मंदिरांचे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे ते म्हणजे तिथल्या मूर्ती आहेत. त्यांच्याशी असलेले निगडीत जे गूढ रहस्य आहेत हे फारच रोमांचक असतात. यातील मूर्तिशास्त्र म्हणजे जे मूर्तिशास्त्राचा अभ्यास करण्यात यांच्यासाठी खूप आवडीचा असणारा हा विषय आहे. म्हणजे इथल्या ज्या मूर्तिकला आहेत त्या फारच सुंदर आहेत. आणि ही जी शिल्पसृष्टी कोकणाला लाभली ते कोकणचं खरं तर वैभव म्हणायला हरकत नाही. तळवली गावच्या ग्रामदेवतेचा वार्षिक देवदीपावली सोहळा पार पडत असतो. यावेळी सत्यनारायणची महापूजा असून सायंकाळी दिंडीचा कार्यक्रम असतो. नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ही आपली संस्कृती आपला महाराष्ट्र कायम जोपासत आलाय. दिंडीतून निघणारा प्रत्येक अभंग त्या विधाताचे स्मरण करून जातो. मृदुंगाच्या तालावर वारकरी नाचत डोलत असतो. देवदीपावलीच्या सणामध्ये संध्याकाळी ग्रामस्थ मंडळी वाडी वस्तीतून दिंडी घेऊन येत असतात. त्या दिंडीमध्ये 5 नारळाचे तोरण बांधून त्या तोरणाला वाजत गाजत नाचत घेऊन येण्याची परंपरा ही तळवली गावाच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये पाहायला मिळते. जसं प्रत्येक राज्याचं पारंपरिक नृत्य असतं तसं महाराष्ट्राचं पारंपरिक नृत्य म्हणजे लेझिम. हल्ली डीजे आणि बँजोच्या दुनियेत हे नृत्य कायावर जाते की काय असं जरी वाटत असलं तरी तळवली गावाने मात्र ही परंपरा कायम ठेवली आहे. स्त्री शक्तीचा जोश, टाळ्यांचा नाद यामध्ये आमच्या महिला देखील कमी नाहीत हे या नृत्यातून बघायला मिळते.
चिंचवली गावात निसर्गाच्या सानिध्यात असलेलं अजून एक देवस्थान आहे, ते म्हणजे श्रीदेव क्षेत्रफळ. बाजूला असलेल्या आंबा, नारळ आणि सुपारीच्या बागा आणि त्यामध्ये असलेलं श्री महादेवांचं शिवलिंग, यामध्ये बसल्यानंतर आपल्याला एका स्पिरिच्युअल एनर्जीमध्ये आपण प्रवेश करत असतो. इडा पिडा टळू दे अन्न माझ्या बळीचं राज्य येऊ दे, असं म्हणून बळीराजाला साकडं घालण्याची आणि विडा भरण्याची परंपरा देखील या गावात आहे. हल्ली करमणुकीसाठी ना जरी टीव्ही आणि मोबाईल जरी आले ना, तरी गावागावात देवीचा खेळ, जो सर्व पुरुष पात्री लोकनाट्य तमाशा असतो ना, तो सादर करतात. यामध्ये देवीची विविध सोंग आणून देवीची महती गायली जाते. कधी जन्मात पूजा नाही केली, मग आधी जन्मात पूजा नाही केली. मंडळी, संध्याकाळचा प्रहर चालू झालाय. पाळीव प्राणी आपल्या घरी देखील परततात. कोकणातील गावागावात फिरताना असे बरेच काही अनुभव आपल्याला येत असतात. जे कोकणाबाहेरील माणसं आहेत, जे हा व्हिडिओ बघतायत, ते असं विचार करत असतील की कोकणाने असं काही जपून ठेवलं आहे जे हल्ली खूप गरजेचं आहे. ती म्हणजे इथली निसर्गपूजक संस्कृती, परंपरा आणि माणसांना माणसांशी जोडण्याची ही जी कला आहे, ती कोकणाने कायमची जपून ठेवलेली आहे. गावाकडचं राहणीमान हे साधं आहे, कोणतीही धगधग नाही. त्याच्यामुळे हल्ली बहुतांश जणांना गावाकडची माती खुणवत आहे. गावापासून दूर गेलेल्या पाखरांनो, पुन्हा परत या. हे गाव तुम्हाला साथ घालतंय, हे गाव तुम्हाला साथ घालतंय.